सातारा जिल्ह्यात सध्या दोन वेगवेगळी चित्र पाहायला मिळत आहेत। जिल्ह्याच्या पश्चिम भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू असून कृष्णा, कोयना आणि इतर नद्या दुथडी भरून वाहत आहेत। धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। मात्र याच जिल्ह्याच्या पूर्व भागात म्हणजेच मान आणि खटाव तालुक्यात परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। ऐन पावसाळ्यातही दमदार पावसाने पाठ फिरवली असून मान नदीचे पात्र आजही कोरडेच आहे। नदीपात्रातील बंधारे पाण्याअभावी रिकामे पडले आहेत। पुरेशा पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत। अनेक गावांमध्ये अद्यापही टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे, त्यामुळे पावसाची प्रतीक्षा आता अधिकच तीव्र झाली आहे। दरम्यान कराड आणि कोकण परिसरात दमदार पाऊस झाल्यानंतर तेथे चरण्यासाठी गेलेले माण तालुक्यातील मेंढपाळ आता आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन पुन्हा माणदेशाकडे परतू लागले आहेत। सातारा जिल्ह्याची भौगोलिक रचना आजही दोन टोकांची असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे। एका बाजूला पश्चिम भागात नद्या दुथडी भरून वाहत आहेत, तर दुसऱ्या बाजूला माणदेशातील शेतकरी आणि नागरिक आकाशाकडे डोळे लावून एका दमदार पावसाच्या सरीची आतुरतेने वाट पाहत आहेत। पश्चिमेला पुराचा धोका आणि पूर्वेला दुष्काळाची चिंता। सातारा जिल्ह्यातील हे विरोधाभासी चित्र सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।